मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आतापर्यंत लाडक्या बहिणींना भरपूर असे हप्ते पडलेत, परंतु आता याची छाननी सुरू झाली। या संदर्भात एक GR सुद्धा प्रसारित करण्यात आला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेतील सुधारणाबाबतचा हा GR तुम्ही पाहू शकता। महिला व बाल विकास शासनाचा निर्णय असून नवीन प्रशासकीय इमारत 3रा मजला मादाम कामा रोड हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालयातला हा GR आहे। महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय असल्यामुळे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी कुटुंबातील ज्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती। परंतु शासनाने याचा सर्वेक्षण केला असता शासनाच्या निदर्शनात आलं की बऱ्याच लाडक्या बहिणींनी चुकीच्या पद्धतीने नोंदणी करून लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेताना दिसत आहे। मग आता या बहिणींचे चेक केला जाणार आणि ज्या बहिणी यामध्ये बोगसप्रमाणे आढळल्या जातील त्यांच्यावर थेट कार्यवाहीसुद्धा केल्या जाणार आहेत आणि त्यांचे लाडक्या बहीण योजनेचे हप्ते थांबवण्यात येणार आहे। मग आता या शासन निर्णयामध्ये अद्याप कोणती माहिती आहे ते आपण पाहूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या शासन निर्णय 28/6/2024 मध्ये काही महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत। त्या अशा प्रकारे असतील तर योजनेचे लाभार्थी पात्रता अपात्रता व आवश्यक कागदपत्र याची छाननी संपूर्णपणे करण्यात येणार आहे। शासन निर्णय 28/6/2024 रोजीच्या परिच्छेद क्रमांक 1 मधील नमूद निकष जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। योजनेचे लाभार्थी शासन निर्णयामध्ये दुरुस्ती यामध्ये आपण पाहूया। योजनेचे जे लाभार्थी आहेत महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला। त्याचबरोबर जे योजनेचे लाभार्थी असतील महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 या वर्ष वयोगटातील ज्या विधवा महिला असेल, विवाहित महिला असेल, घटस्फोटित, परित्यक्त्या किंवा निराधार महिला असेल त्या कुटुंबातील केवळ एकच विवाहित महिला त्यांना हा लाभ मिळणार आहे। मग आता योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता काय आहे? योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता सुद्धा पाहूया, अपात्रता सुद्धा या ठिकाणी आपण पाहूया। तर राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला, त्याचबरोबर राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच या कुटुंबातील केवळ एकच अविवाहित महिला या योजनेसाठी पात्र असणार आहे। अपात्रता म्हणून यामध्ये कोणत्या महिलांची छाननी केली जाणार? ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र या ठिकाणी ठरणार आहेत। त्याचबरोबर सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 पेक्षा जास्त जर लाभ घेतला असेल तर त्या महिलांचे सुद्धा लाडक्या बहीण योजनेचे हप्ते हे बंद करण्यात येणार आहेत। ज्याच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त जर शेतजमीन असेल तर या महिलांचे हप्तेसुद्धा आता कायमचे बंद होणार। मग आता ज्या महिलांचे चुकीच्या पद्धतीने नोंदणी केली असेल त्या महिलांना आता ही रक्कम शासनाला पुन्हा परत करावी लागणार का? त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे संनियंत्रण व आढावा घेण्याकरता राज्यस्तरावर व जिल्हा स्तरावर एक महत्त्वाची समितीसुद्धा गठीत करण्यात आली आहे। सदर जिल्हा स्तर समितीमध्ये जिल्हाधिकारी हे समितीचे अध्यक्ष आहे। सदर समितीमध्ये अंशतः बदल करून संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तर समिती गठीत करण्यात येणार आहे। मग आता यामध्ये जिल्हा स्तरची समिती आहेत ती समिती कोणकोणती आहेत ते आपण पाहूया। तर या ठिकाणी संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांचं पद हे अध्यक्षस्थानावर असेल, संबंधित जिल्ह्याचे मंत्री सह अध्यक्ष असेल, संबंधित सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सदस्य असतील। त्याचप्रमाणे अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप या ठिकाणी ही समिती गठीत करण्यात आली आहे। सदर समितीची बैठक दरमहा तसेच आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात यावी। सदर समितीची कार्यकक्षा ही नेहमीप्रमाणे आता असणार आहे। तर अशा प्रकारे हा शासन निर्णय आता जारी करण्यात आला असून डायरेक्ट हा GR जो आहे हा GR मंत्रालयातून जारी करण्यात आला आहे। तर अशा प्रकारे ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने नोंदणी केली असेल, ज्यांचं वय कमी आहे किंवा ज्यांचे या ठिकाणी पात्रताच नाही आहे तरी ती लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत आहेत त्या लाडक्या बहिणीचे हप्ते आता बंद करण्यात येणार। तर आता हा GR आहे, GR तुम्हाला पाहायचा असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक ठेवली आहे। त्या लिंकवर आपले ग्रुपसुद्धा आहेत, टेलिग्राम चॅनल आहेत, व्हॉट्सअप ग्रुप आहेत, याच्यावर मी हा GR अपलोड केलेला आहे। GR तुम्हाला पाहायचा असेल लिंकवर क्लिक करा आणि GR हा तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे। व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओमधील माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा। चॅनलवर